नवनाथ भक्ती मंदिरमध्ये आम्ही सेवेकरी आहोत. विजय महाराज पंचायत यांच्या अधिपत्याखाली आज आम्ही सजावट जो केलेला आहे हा थोडक्यात असा दाखवला आहे की ईश्वर का मधुबन, म्हणजेच काय की भगवंताचा असं वन जिथे सगळीकडे निर्मळ मन असेल, प्रेम असेल आणि भक्ती आणि शक्ती अशा दोघांचेही संगम त्याच्यामध्ये आलेला आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये वराह अवतार असा थीम केलेला आहे आणि कांतारा जो आत्ताच नवीन पिक्चर झालेला आहे तर त्यामध्ये काय काय आहे, काय काय दाखवलं आहे की आपणही निर्मळ मन ठेवलं आणि प्रेम भावनेने जर वागलो तर हा निसर्गाचा आपण संवर्धनही करू शकतो. तर पुन्हा हा जो कन्सेप्ट होता हा महाराजांच्या अधिपत्याखाली हा त्यांच्या मार्गदर्शनावर झालेला आहे. हा जत्रेचा उत्सव आहे. सगळ्या भाविकांनी आम्ही मिळून सगळ्या गोष्टी करतो. भाविक आम्ही सगळेजण मंदिरातले आम्ही कुठेही देणगी मागायला किंवा कुणाची पावती पाडायला आम्ही कुठं जात नाही. आणि ज्याला अन्नदान करायचं आहे त्यांनी मंदिरामध्ये येऊन अन्नदानाचं म्हणजे सुका अन्नदान त्यांनी मंदिरामध्ये देण्यात यावा. आम्ही धार्मिक उत्सव बोलत आता आमचे जवळजवळ वर्षाचे 33 कार्यक्रम आहेत. वर्षाला हवन आणि पौर्णिमा आणि इतर उत्सव आमचे 33 कार्यक्रम आहे. आणि येणाऱ्या पालख्या आमच्याकडे अक्कलकोटच्या 4-5 पालख्या येतात. आता 1 तारखेला अक्कलकोटची पालखी आली होती, त्याच्यात 300 ते 400 लोक होती. त्यांचा महाप्रसाद आम्ही सगळ्या इष्ट करतो. एकविरेच्या 6-7 पालख्या येतात, त्यांना आम्ही महाप्रसाद आमच्या मंदिरातर्फे दिला जातो. कुणाकडून आम्ही 1 रुपया देणगी किंवा राहण्याचा काही मोबदला घेत नाही किंवा आम्ही त्यांना बोलत नाही की पावती भाडा म्हणून. आणि साईबाबाच्या 3-4 पालख्या येतात आणि या सगळ्या पालख्यांना आम्ही स्वखर्चीने अन्नदान करत असतो. जसं कार्यक्रम होत जातात लोकांना जशी ज्या प्रचिती अनुभूती येतात आणि अनुभूती आल्यानंतर माणसं त्याप्रमाणे ह्या इथे येतात आणि त्यांना तो हा स्वानंद भेटतो की इथे की शिस्तबंध आहे. शिस्तबंध असल्यामुळे सगळेजण शिस्तीने सगळ्या गोष्टी कार्य करत असतात. आमची टीमवर्क एवढी आहे, या टीमवर्कमध्ये जवळजवळ 60 ते 70 महिला आहेत आणि पुरुषगण 150 आहेत. त्या टीमवर्क एवढी आमची मजबूत आहे की त्याने आम्हाला कुठलाही बाकीच्या टीमवर्कला बोलवता येत नाही. आमची एवढी टीमवर्क सज्ज आहे.